सुरू आहे आणि दिवस सर्वत्रच. तर जर सांगायला पण हे नाही की तिथे पाणी नसेल भरला, असं सर्व ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आम्ही पण आपत्कालीन विभाग असतो, सहाय्यक असतो, यांच्याशी संपर्क साधत आहोत, पण त्यांच्याकडे तेवढी व्यवस्था नाही आहे नालेसफाईसाठी. आणि हे जे काम होतं हे अगोदरच करायला पाहिजे होतं. यांचे वराती मागून घोडे हा प्रकार यांचा चालू होता आणि फक्त दिखापुरत्याने कागदावर जी फोटो सेशन एवढीच नाली सफाईंची झालेली आहे. बाकी याने जे बिलं काढण्यासाठी नाली सफाई केलेली आहे. पाटील साहेब, दिवा प्रभाग समिती अंदर जेवढे वार्ड आहेत त्या प्रत्येक वार्डामध्ये जो निधी मंजूर झाला आहे तर त्याला कुठंतरी तो निधी भरकटला आहे असं वाटतंय काय तुम्हाला? पहिला प्रथम मी सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिका पेपरवर एकदम सुनियोजित अशी व्यवस्थितपणे प्लॅनिंग असतं आणि ही प्लॅनिंग कधी कधी शंका वाटतं का ही प्लॅनिंग फक्त ठेकेदाराला पैसे देण्यासाठी असतो की काय असं शंका येतो. कारण की जर आपण मी पाहतो ठाणे महानगरपालिकेचा 11,32,00,000 रुपयाचा टेंडर काढला आहे. 11,32,00,000 ठाणे महानगरपालिका पूर्ण हे इतका जर टेंडर काढून जर आज नाले साफसफाईची जर टेंडर काढून सुद्धा बोंबाम असेल तर ही शरमेची गोष्ट आहे. मला आज सांगण्यामध्ये अत्यंत दुःख होतं आहे की मागच्या 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नव्हते, त्यांची मनमर्जी चालत होती. मी आता असलेल्या लोकप्रतिनिधींना विनंती करेन की आपण इतके जर पैसे आपण ठाणे महानगरपालिका देतो तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाब विचारा. आम्ही एक दिवा संघर्ष समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या माध्यमातून 1 महिना एप्रिलमध्ये आम्ही भेट दिलेली, आम्ही माहिती काढून आणली आणि ह्यामध्ये सर्व माहिती त्यांनी आम्हाला दिली. आपल्याला माहीत आहे 11,32,00,000 रुपयाचं जर टेंडर काढले ठाणे महानगरपालिकेत आणि याच्यामध्ये दिव्याचा 1,60 आहे आणि मुंबऱ्याचं टेंडर आहे 1,69. म्हणजे इतके पेमेंट जर ठाणे महानगरपालिका देत असेल तर मला ठाणे महानगरपालिकेकडनं ही अपेक्षा असेल का त्यांनी पूर्णपणे ठाणे महानगरपालिकेचे नाले साफसफाई करणं अपेक्षित आहे आणि ते करत नाही हे दुर्दैव आहे. कारण ह्या लोकांना हे लोक जास्त पाणी कधी भरतोय आणि नाले पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये हानी वाहून जाईल याचा रस्ता बघत असतात. आम्ही यापूर्वी जितकं झालं तितकं ठीक आहे, पण याच्यानंतर आम्ही आहे ना याच्यामध्ये आम्ही आयुक्तांना जाब विचारणार आहोत का हे पैसे गेले कुठे. आणि जर तुम्ही जे टेंडर काढले आता तर आम्ही समजा बघतो की सध्या कामच चालू आहे, बिलं निघाली नाही तर आरोप लावू शकत नाही आम्ही. मी अधिकाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेला विनंती करेन की तुम्ही जे नियमावली घालून दिलेली आहे, जे टेंडर काढलेलं आहे त्या टेंडरप्रमाणे तुम्ही त्या ठेकेदाराची ॲग्रीमेंट करारनामा केलेला आहे आणि त्या करारनाम्याच्या अटी शर्तीनुसारच फक्त त्यांचे बिल अदा करण्यात यावे. अदरवाईज जर तुम्ही जास्त बिलं काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर आवाज उठवणार आणि ते बिल तुम्ही केलेला भ्रष्टाचार हे जनतेच्या समोर ठेवू. आणि मी सन्मान्य नगरसेवकांनाही विनंती करेन की आम्ही जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल जे बोलत आहोत तर आम्हाला अपेक्षा आहे का आपणही जे टेंडर काढलेलं आहे, ज्याप्रमाणे टेंडर काढलेलं आहे, टेंडर घेतलेलं आहे त्याप्रमाणे केलेल्या कामाचे जे केले काम तितकंच बिल काढावं, इतकी तुमच्याकडनं दक्षता घेण्याचं काम करावं. तर तुम्ही जनतेच्या वतीने इतकं काम करावं ही अपेक्षा करतो. नाला सफाईचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. तुम्ही दिवेकरांना काय सांगाल? दिवेकरांना मी सांगू इच्छितो का तुम्ही बोलायला शिका, तुम्ही विचारा. आज आम्ही बोलतो पत्रकार असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, नाले साफसफाई करतात, हे टेंडर निघलं आहे, पण किती काय प्रत्येक गोष्टी ठाणे महानगरपालिका नियमाने चालते आणि ह्या नियमानुसार टेंडर जेव्हा काढतो तेव्हा ढोबली त्याचा अंदाजपत्रक काढलेला असतो. अंदाजपत्रानुसार इतकी अमाऊंट आहे, मग ती कामं तुम्ही कुठली करणार आहे? ही कामं केलेली कामं ही जनतेपर्यंत तुम्ही जो टेंडर घेतलेला ती कामं वाहणं अपेक्षित आहे, करायला पाहिजे. ही अपेक्षा सांगत जनतेला तुम्ही मला विचारा, तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारला की 1,60,00,000 जर टेंडर असेल, हे दिवा प्रभाग समिती टोटल आहे, पण 1,60,00,000 कुठली कामं केली हे तुम्ही विचारा. नाही, थोडक्यात जनतेने विचारावं, जाब विचारावा की 1,60,00,000
लाख गेले कुठे? जनतेने विचारण्यात अपेक्षा, संविधानाने आपला अधिकार दिलेला आहे आणि हे 1,60,00,000 काही त्यांच्या खिशातनं नाही आणलेलं आहे. हे लोकांच्या टॅक्स रुपये दिलेला पैसा आहे आणि त्याचा पैसा जनतेला पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही विचारा, तुम्ही डायरेक्ट विचारा, लोकप्रतिनिधीकडनं विचारा किंवा माहितीच्या अधिकाऱ्याकडे विचारा, पण विचारा. जितका टेंडर निघालंय, तितकं काम झालं, तितकंच बिल निघाला पाहिजे, एवढीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद.